नमस्कार, मी अजित पाटील, युवा राज्य ऋतूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी असे म्हणली जरा छत्रपती संभाजी महाराज जयंती ही राज्यातील उमरी तालुक्यात साजरी होत आहे. आपल्यासाठी बोलण्याची आयोजक आहेत सर्जेरावजी दगेकर. एकंदरीत बघितलं गेलं तर सर्वात मोठ्या जयंतीचं आयोजन केलेलं आहे. उद्याला जयंती संपन्न होत आहे. दादा, काय सांगाल, काय दृष्टिकोन आहे जयंती पाठीमागचा आणि भव्य दिवस स्वरूप दिसत आहे, काय सांगाल? सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि आवर्जून आज 31 मे 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. 301व्या जयंतीनिमित्त दिवसभर कार्यक्रम आम्ही सकाळी 8:30 वाजता ध्वजारोहण करणार आहोत ढोलताशाच्या गजरामध्ये. त्यानंतरनं जे सुरुवात होईल जेवणाची वगैरे ते दिवसभर चालेल. आणि आपल्या काही ब्लड बँक येत आहे तिथं, त्यांच्यासाठी रक्तदान आहे. आणि मी यावर इथं आवाहन करतो की आपल्या युवा मित्रमैत्रिणींनी या ठिकाणी रक्तदान करावे. त्यानंतर सायंकाळी 4 किंवा 5 वाजता आपला अवधूत गांधी सरांचा एक लाईव्ह कॉन्सर्टचा शो होणार आहे. आणि त्यानंतर लागलीच आपलं जे डीजेचं स्टँडिंग स्पीकरचा कार्यक्रम होणार आहे, ज्यासाठी सगळ्या युवा मित्रांचं एक अट्रॅक्शन आहे. त्यासाठी तुम्ही यावं आणि कार्यक्रमाची शोभा आणखी वाढावे. एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत कधीच एवढी मोठी साजरी याच्यापूर्वी झाली नाही असं मला वाटतं. आणि ही सगळ्यात मोठी जयंती साजरी होत आहे. याच्या पाठीमागे राजकीय काही दृष्टिकोन आहे का, पुढची काही रणनीती आहे का? कारण म्हणजे खूप वेगळे प्रश्न निर्माण होत आहे नागरिकांच्या मनामध्ये. काय सांगाल, म्हणजे भव्य खूप मोठं स्वरूप आहे याचं. एकंदरीत बघितलं तर विधानसभा असेल, लोकसभेला अजून भरपूर कालावधी आहे, पण या पद्धतीने तयारी चालू आहे. एकंदरीत बघितलं तर मुंबई याच्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होत आहे. काय सांगाल, काय दृष्टिकोन काय याचा? माझा दृष्टिकोन जसा की मी लहानपणापासूनच मला शंभूराजांचं अट्रॅक्शन आहे. आणि लहानपणापासूनच माझा संकल्प होता म्हणा किंवा एक इच्छा होती की संभाजी महाराजांचं जे भव्य स्वरूप आहे, पराक्रम आहे, तर आपल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं त्यांचं भव्य स्वरूप दाखवता येईल हेच माझा उद्देश आहे. बाकी राजकीय वगैरे असला काही उद्देश नाही आहे आणि तो नाही पण मी तसा. आणि आवर्जून मी सांगू इच्छितो की आपल्या जन्मोत्सवानिमित्त आपण भव्य रील स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तरी जिल्ह्यातील व पूर्ण महाराष्ट्रातील रील स्टारना म्हणजे विनंती आहे की तुम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट करा. आणि याबद्दलची जे बक्षीस वितरण आणि टर्म्स अँड कंडिशन जे आहेत ते आम्ही सरांना देणार. सर या व्हिडिओमध्ये तुम्ही अटॅच करा आणि टेम्पलेटमध्ये आणि सगळ्यांना माहिती पोहोचून द्या. येस, नक्की. सर, एक शेवटचा प्रश्न घेतो. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कोण कोण असतील, राजकीय मंडळी असणार आहेत का? आणि एकंदरीत बघितलं गेलं तर राजेंद्र छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती कोल्हापूरच्या शाहू महाराज असतील आणि सातारा यांचे वजीर महाराज असतील, महाराजांच्या घरापर्यंत निरोप दिला गेलाय का? एकंदरीत ही खरं तर या कार्यक्रमासाठी स्वरूप बघितलं, महाराज सुद्धा येतील, एवढं मोठं स्वरूप तुम्ही तयार केलं कार्यक्रमाचं, एवढं मोठं, तर काय निमंत्रण त्याच्यापर्यंत पोहोचलंय का? आणि मान्यवरांसाठी काय आवाहन करणार आहात? नाही, खूप कमी टाईममध्ये माझ्यासोबतच्या टीमनी प्रतिसाद दिला. आणि एवढ्या कमी टाईममध्ये त्यांचे जे प्रोटोकॉल्स वगैरे असते हे फॉलो करणं आम्हाला पॉसिबल नव्हतं. त्यामुळे ह्या गोष्टी या तरी वेळेस आम्ही अवॉइड केल्या. पण नक्कीच पुढच्या भविष्यकाळामध्ये आम्ही त्यांना इथं बोलवण्याचं आम्ही ठेवू तसं नियोजन. पण कारण यावेळेस खूप कमी टाईम होता आणि ह्या सगळ्या गोष्टींना हात लावलं तर आपली बेसिक गोष्ट चुकल म्हणून आम्ही अवॉइडच केलं या टाईमला. पुढच्या टाईमला आम्ही आवर्जून आणि आमच्यासाठी ते जर आणल्याच्या नंतर आणखी या कार्यक्रमाची जे भव्यता दुगुणित होईल हे आम्हाला माहिती होतं. तरी पण त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण टाईम कमी होता. पण तयारी तर महाराजांची एवढं दुसरी तयारी केली खूप मोठ्या प्रमाणात झाली, कारण मला टीम चांगली भेटली माझ्या. आणि आवर्जून मी जाहीरपणे माझ्या समितीतील सर्व सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो. अनबिलिव्हेबल टीम आहे ही आणि एवढं चांगलं काम करतात आणि एवढे चांगले सल्ले देतात. आणि खरं सांगतो की एवढा मोठा कार्यक्रम एवढ्या कमी टाईममध्ये म्हणजे एवढा प्रॉम्प्ट म्हणजे लेवलने करणं पॉसिबल नाही आणि कोणी पण करू शकत नाही, कारण टीम जोपर्यंत सोबत राहत नाही होऊ शकत. तरी मी जाहीरपणे तुमच्या माध्यमातून माझ्या समितीला, माझ्या टीमला एक म्हणजे कॉंग्रॅच्युलेट करतो आणि आभार पण व्यक्त करतो. आणि मी माझे धन्यता मानतो की तशी टीम मला भेटली, हे माझं भाग्य आहे. हे होतंय आपल्याशी पुन्हा. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा.